रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली प्रवचन सेवा लिंब येथील पुरातन आणि प्राचीन असणारं मंदिर आहे. शंभू महादेवांचं रामेश्वर नावाचं मंदिर आहे आणि हे मंदिर कृष्णामाई घाटावर असं बऱ्याच वर्षापासून इथं आहे. आणि या मंदिराचं पुरातन असणारं हे मंदिर, या मंदिराला स्थानिक गाववाल्यांनी आता जीर्णोद्धार केलेला आहे आणि कडेनं मंदिराला सुशोभीकरण केलेलं आहे, रोषणाई वगैरे केलेली आहे. आणि या पवित्र अशा मंदिरातून आपलं आजचं प्रवचन होणार आहे. आजची आपली प्रवचनासाठी घेतलेला अभंग आहे हरिपाठातील पहिलाच अभंग आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. असा सोपा हरिपाठातील ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला पहिल्याच अभंगाद्वारे आपल्याला भक्तीचं महात्म्य या अभंगातून सांगितलेलं आहे. आणि या अभंगालाच समर्पक असं की ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि व्यासांची या खुणा सांगतात काय की द्वारकेचा राणा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या पांडवांच्याच घरी का वास्तव्याला होते. कारण काय देव भावाचा भुकेला, याप्रमाणे आजची आपली भक्तकथा आहे संत जळोजी मळोजी यांची. आता हे संत पदाला सुद्धा गेलेले आहेत आणि पहिल्यांदा भक्त आहेत, ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत. आणि हे दोन्ही भाऊभाऊ आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका आणि उदगीर तालुक्यामध्ये हंडरगुळी गावचे हे रहिवासी आहेत. लहानपणापासून घरचंच बाळकडू आहे आणि त्याप्रमाणे यांची पंढरपूरच्या पांडुरंगाची पायीवारी आहे. दरवर्षी हे दोघं भाऊभाऊ जसं कळू लागले त्यापासून हे पंढरपूरची वारी करणारे निस्सीम भक्त आहेत. आणि कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत तर हे आहेत सुतार कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. घराण्याचा वारसा त्यांचा आहे की सुतार काम करणे. आणि हे दोन्ही सुतार बंधू वर्षभर काम करायचं. सुताराची कुठली बैलगाड्या, पूर्वी बैलगाड्या होत्या, बैलगाड्या बांधून दे किंवा घरं बांधून दे. कारण पूर्वीच्या काळी आता लोखंड वगैरे आलं, पण पूर्वीच्या काळी सगळ्या लाकूड फाट्यावर सगळा घर बांधकाम कशावर होतं तर लाकडावर होतं सर्व. कुणाचं वाडा बांधून दे, कुणाच्या बैलगाड्या नवीन करून दे किंवा दुरुस्ती करून दे, असा यांचा प्रपंच चालला होता. उदरनिर्वाहाचं साधन कोणतं आहे तर सुतारकाम आहे. त्यातूनही कामामध्ये काम मुखी म्हणा राम या उक्तीप्रमाणे हे दोन्ही बंधू काय करायचे, एवढे निस्सीम भक्त होते की नामस्मरणामध्ये दंग असायचे. आणि हे नामस्मरण म्हणाल तर पंढरीच्या पांडुरंगाचं करत असायचे. आणि आपला नित्यच काम करून रोजीरोटी त्याच्यावर मिळवून हे वर्षातून एकदा पंढरपूरला पायीवारी दिंडीला जायचे किंवा पायीवारीला जायचे. झालं असं एकदा की आषाढी वारीच्या दरम्यान काळामध्येच गावातल्या एका पाटलाचं काम त्यांनी घराचं नवीन बांधकाम करायला घेतलं होतं. ते वाडा बांधून द्यायचं चाललं होतं आणि निम्मा अर्धा वाडा झाला असेल तोच काय झालं, आषाढीची वेळ झाली, आषाढीची पायीवारीची वेळ झाली. गावामध्ये बाहेरून येणारे वारकरी विसावले होते आणि यांना आता वेध लागला होता कोणाचा तर पंढरीच्या पांडुरंगाचा की आपली वारी आली. म्हणून त्यांनी त्या मालकाला सांगून बघितलं की दादा आम्ही काय करतो, पंढरीच्या वारीसनं आलो, आम्ही पायी दिंडीसनं आलो की आम्ही तुमचं वाड्याचं पूर्ण बांधकाम करून देतो किंवा सगळे काय असेल ते डागडुजी करून देतो, परंतु आम्हाला काय करा, या कामातून जरा थोडा काळ मुक्त दे द्या, आम्ही पांडुरंगाला जाऊन येतो. परंतु तो मालक खडूस होता किंवा तो काय म्हटला की माझ्या वाड्याचं बांधकाम आहे आणि वाड्याचं अर्धवट बांधकाम करून तुम्ही जर गेलात तर ते चालणार नाही, तुम्हाला मी 1 रुपयासुद्धा देणार नाही, तुम्ही पैसे विसरायचे. नाहीतर एक असं करा तुम्ही की हे वाड्याचं पूर्ण बांधकाम करा, आषाढीची वारी काही करायची गरज नाही आणि मी तुम्हाला सोडणार नाही, आणि जर गेलात तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
शेवटी ह्या भाऊभावांनी असा विचार केला की रात्रीची वेळ होती आणि ते म्हणले परोपरीनं विनवूनसुद्धा हा माणूस काय आपल्याला ऐकत नाही किंवा आपल्याला काय परवानगी देत नाही आषाढी वारीला जाण्याची. त्यांनी काय केलं भाऊभावांनी, म्हणले हे काम तर काय नित्यचंच आहे. म्हणले काय होईल, पैसेच मिळायचे नाहीत आपल्याला. म्हणून रात्रीच्या वेळी ह्या दोघा भाऊभावांनी काय केलं, रात्रीच्या वेळी दोघंही चालू लागले पंढरीच्या वाटेला. गेले, पंढरीला पोचले. बरेच दिवस पायी चालत 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 त्यांनी गेले आणि पंढरपुरामध्ये थांबले तिथं. परंतु आता पूर्वीच्या काळी एखाद्याचं घर घेतलं बांधकाम करायला किंवा काय करायला घेतलं तर त्या माणसाचा रोष ह्या लोकावर, ह्या संता जळोजी मळोजी ह्या दोघा भाऊभावावर येईल म्हणून पांडुरंग कळवळला. आणि पांडुरंग कसा आहे, कळवळायचा, आयशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कारण पांडुरंग कसा आहे, कणवाळू आहे, दयाळू आहे. आणि त्यांनी ओळखलं की आपल्यासाठी ही माणसं आपल्या नामामध्ये दंग आहेत आणि ही दोघं भाऊभाऊ कुणाकडे आलेले तर माझ्यापर्यंत आलेले आहेत, तर मी त्यांचं काय करणार आहे, त्यांचं संकटमोचन करणारा पांडुरंग म्हणलं जातं आपल्याला, किंवा भक्तांच्या अडीअडचणींमध्ये उभा राहतो. मग आता त्यांचं एक संकटच आहे की बाबा ते चालू काम सोडून इकडं माझ्यापर्यंत आलेत. मग त्यांनी काय केलं, तिथून पंढरी सोडली भगवंताने आणि जळोजी मळोजीच्या रूपामध्ये हंडरगुळी गावला इथं आले आणि हंडरगुळी गावामध्ये येऊन तिथं ते थांबले पांडुरंग. आणि त्यांनी काय केलं तर तिथं जळोजीच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग अवतरणी झाले, तिथं काम करू लागले त्या वाड्याचं. आणि मळोजीच्या रूपामध्ये भगवंतांनी आपल्याला गरुडाला बरोबर आणला होता. आता ही अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि मग ही कित्येक दिवस हे त्या वाड्याचं बांधकाम सुरू झालं की बांधकाम पूर्ण झालं, असा सुरेख वाडा बनवला. आता शेवटी पांडुरंगाच्या हात आहेत. त्यांनी काय केलं, असा सुरेख जी वाडा बांधला की बघतच राहावं माणसांनी, असा इतका सुरेख, कारण दोघांनी बांधलेला होता हा वाडा. बरं, इकडं पंढरपुरामध्ये हे जे दोघे भाऊ आहेत ह्यांची इच्छाच पूर्ण होईना, ह्यांची भूकच भागना, तिथून हालता पाय काढताच घेत नव्हती. कारण काय त्या भक्तीमध्ये रम्मान झाली, भजन कीर्तनामध्ये तिथं रम्मान झाली. आणि म्हणले घरची त्यांना आठवणच हरपली. मग ते काय म्हणले, बाबा जाऊया कधीतरी, पुढं वेळ मिळेल त्यावेळेला जाऊया, पण आत्ता आपले भक्तीचा मार्ग आहे. कारण त्यांनी तिथं इतकी गळून गेली ती की 4 महिने तिथंच ती थांबली होती. 4 महिन्याच्या काळामध्ये पांडुरंगानं काय केलेलं, इकडं मोठा सुरेख वाडा बांधला आणि आणखी कामं घेतली. त्या गावामध्ये आणखीन बरेचसे वाडे बांधले, लाकूड फाट्याची कामं घेतली, सुताराची सर्व कामं त्यांनी केली आणि भरपूर अशी पैसे मिळाले जळोजी मळोजींना. मग त्यांनी जळोजी मळोजीमध्ये स्वतःचं घरसुद्धा त्यांनी बांधलं त्याच्यामध्ये. म्हणजे शेवटी कसे कारागीर आहेत ती, स्वतःचंसुद्धा घर बांधलं, घरी पैसे खुळखुळू लागले, सर्व नवी कपडे वगैरे. काय आता पहिल्या पूर्वीच्या काळी आता दररोज आपण कपडे घेऊ शकतो, त्यावेळेला वर्षाला कपडे मिळायचे. सगळा थाटच चालला त्यांचा. आणि शेवटी 4 महिने होत आल्यानंतर आई रुक्मिणी देवींना प्रश्न पडला की भगवान इथंच नाहीत, पांडुरंग कुठे आहेत, आपले पतिदेव इथं पंढरपुरामध्ये नाहीत. मग त्यांना जरा वाईट वाटलं की इथं पंढरपुरामध्ये इतकं भाविक वगैरे येतात आणि ही कुठं मंडळी जाऊन बसली. तर त्यांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं तर जळोजी मळोजी हंडरगुळी गावला जळोजी मळोजी रूपामध्ये पांडुरंग तिथं थांबलेले आहेत. त्यांना जाणवलं. मग त्यांनी काय केलं, ह्या दोघा जळोजी मळोजीच्या रात्री स्वप्नामध्ये गेल्या आईसाहेब आणि त्यांना सांगितलं की तुमचा आता इथला कार्यभाग संपलेला आहे, तुम्ही आता घरी जावा, कारण घरची तुमच्या वाट पाहतायत आणि आता इथं काय तुमचं भक्तीचा मार्ग झाला आहे, 4 महिने भरपूर दिवस झाले आता इथं थांबला आहे, तर तुम्ही आपलं काय करा, पुन्हा माघारी फिरा. मग दुसऱ्या दिवशी पंढरपुरामध्येच ही दोघं थांबलेली आहेत. तर तिथं त्यांनी दुसऱ्या दिवशी एकामेकाला स्वप्न सांगितली की जळोजीनं सांगितलं की मळोजी तुला काय स्वप्न पडलं, तर मळोजीनं सांगितलं की मला आईसाहेब रुक्मिणी देवी स्वप्नात आल्या आणि त्यांनी सांगितलं की आता तुमचा इथला कार्यभाग संपला आहे, तुम्ही घरी जावा. मग जळोजी पण महाराज म्हणले मलासुद्धा हेच समान स्वप्न पडली. त्यांनी विचार केला, म्हणले आईसाहेबांचं स्वप्न आहे, आता आपण खरोखरच आता घरी जायला हरकत नाही. मग ती भाऊभाऊ खुशीनं हसतमुख ती माणसं, ती दोघंजणे भाऊभाऊ माघारी पाठीमागं आली. कुठं आली तर परत आपल्या हंडरगुळी गावला आली. जसं हंडरगुळी गावामध्ये पोचले ही दोघंजणं, तसं काय झालं तर भगवान परमात्म्याला जाणवलं की आता ही दोघंजणं आली, आपला कार्यभाग संपला. असं वाईट वाटलं पांडुरंगाला की ह्या दोघा भक्तांची सेवा आपण त्यांच्या रूपामध्ये करतोय, तर अजून कित्येक दिवस बरं झालं असतं, उगाच ही माणसं आली
ही माणसं पुन्हा यालाच नको होती. मला भगवंताच्या भक्तांच्या घरचं काम करायला मिळालं, केवढं पुण्याचं काम मी केलं आहे. भगवंताला वाईट वाटलं की म्हणले आता ठीक आहे, पण आपला कार्यभाग संपला. आता ही माणसं आली म्हणून भगवंतांनी आपले गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर ही दोघं जणं बंधू घरी आले. घर बघतायत तर घर नवीन झालेलं आहे आपलं. मग त्यांना असं अचंब पडला आणि ती माघारी फिरू लागली. त्यावेळेला त्यांच्या बायकांनी हाका मारल्या, अहो आपल्या घरीच या की तुम्ही, कुठं असं कुणीकडे निघाला आहे तुम्ही. त्यावेळेला ती आली तर त्यांनी बघितलं तर एवढं नवीन सुरेख घर बांधलेलं आहे. सगळे कपडे ते नवीन आहेत संसारामध्ये, सगळं आबादी आबाद चाललेलं आहे. तरी एकामेकाच्या तोंडाकडे बघू लागले. परंतु आता ह्यांना असं होतं की पंढरपूरहून माणूस आला की काय असतं की दर्शन घेतात. मग आता ही म्हणतील आत्ता दर्शन घेतील घरातली, मग दर्शन घेतील. परंतु कोणते त्यांच्या बायकांनी दर्शन घेतलं नाही, मुलांनी दर्शन घेतलं नाही. मग हे एकामेकाच्या तोंडाकडे बघायला लागली. प्रसाद तरी मागतील. काहीच ही कुठलीच ह्यातली गोष्ट होईना की आपण पंढरीसनं आलो, 4 महिने तिकडं होतो, तर ह्या कुटुंबाला काय नाही. मग ते म्हणले आता काय करावं. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडला असा की ही का मला दर्शन घेत नाहीत किंवा काय प्रसाद द्या म्हणत नाहीत किंवा काहीच नाहीत. दररोज असल्यासारखं व्यवहार होतोय. मग त्यांनी काय केलं, आपल्या हात्यारं उचलली. म्हणले आपले दोघं भावांनी हात्यारं उचलली आणि त्या मालकाच्या घरी जावं म्हणले. त्याचं अर्धवट काम राहिलेलं आहे, काय झालं आहे कोणास ठाऊक. म्हणून खाली मान घालून भीतीच्या ह्याच्यामध्ये ती दोघंजणं चालू लागली. आणि तिथं घरासमोर आल्यानंतर त्या वाड्यासमोर आल्यानंतर मोठा भला मोठा वाडा सुरेख असा दिसतोय उभारलेला. बांधकाम पण पूर्ण झाले. यांनी विचार केला की बहुतेक दुसरा कोणता तरी कारागीर मिळाला आणि म्हणले हे काम करून घेतलेलं आहे. म्हणून त्यांनी नाराज होऊन माघारी फिरणार तेवढ्यात त्या मालकानं, त्या वाड्याच्या मालकानं, त्या पाटलानं हाक मारली, ओ जळोजी मळोजी महाराज, अहो या म्हणले, किती सुरेख बांधकाम तुम्ही केलं. पण त्यांनी एकामेकाच्या तोंडाकडे बघितलं, या काय आमचा विनोद तर करतोय काय, असं त्यांना वाटलं की हा बहुतेक विनोद करत असावा. म्हणून ते म्हणले, महाराज अहो आम्ही कुठं बांधकाम केलं आहे. अहो म्हणले तुम्हीच केलं आहे बांधकाम आणि तुम्हाला बिदागी पण मी मोठी दिलेली आहे म्हणली, त्याच्या चांगला सुरेख वाडा बांधला म्हणून दुप्पट मी पैसे दिलेले आहेत तुम्हाला. मग ही दोघं म्हणले, अहो काय बोलताय काय. म्हणले आम्ही आत्ता तर पंढरपुरात येतोय. काय म्हणले बोलताय महाराज, तुम्ही 4 महिने इथं मुक्कामीच होता माझ्या वाड्यावर. मग दोघांना प्रश्न पडला. भावांचं मन कळवळलं. त्यांनी ओळखलं की आमच्या अनुपस्थितीमध्ये 4 महिने कुणाला खाचावं लागलं, इथं कष्ट करावे लागले. भगवान पांडुरंग, आपले पांडुरंग आपण तिथं आणि पांडुरंग इथं 4 महिने इथं कष्ट करावे लागले भगवंताला. म्हणून या दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि गदगदून रडू लागले. आणि रडत असताना त्यांनी विचार केला की आपल्यासाठी आपलं काम केलं, सुतार काम केलं, भगवंतानं वाडे बरेच बांधून दिले, इथं सगळं घरातसुद्धामध्ये कोणाला कळून दिलं नाही आणि 4 महिने आपल्या अनुपस्थितीमध्ये भगवंताला इथं कष्ट करावे लागले. बस एकच डोक्यात त्यांच्या आलं की आमच्यामुळं, आमच्या दोघा भावामुळं भगवंताला कष्ट पडले. म्हणून त्यांनी काय केलं, सगळं तिथंच टाकून ते पंढरीच्या मार्गाला लागले. म्हणजे आता भावाने विचार केला की आता आपण पंढरपूरलाच जायचं. म्हणजे बस संसार बंद सगळे, काय नको ये. मग त्यांनी काय केलं, चालत चालत पुन्हा पंढरपुरामध्ये आले. पंढरपुरामध्ये आल्यानंतर काय झालं, गंगू काकाजीचा फड, शिरवळकरांचा फड, त्या शिरवळकरांच्या फडामध्ये त्या वाड्यामध्ये ते उतरले. आणि असं उल्लेख आहे, असा त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. काही दिवस त्या दोघांना भाऊभावांना जेवणसुद्धा नव्हतं. मग ते चंद्रभागेचा गाळ खाऊन राहिले, शेवाळ खाऊन राहिले, असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे, आख्यायिकेमध्ये उल्लेख आलेला आहे. आणि नंतर पांडुरंगानं त्या बडव्यांना दर्शन दिलं आणि त्यांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिलेली की त्या वाड्यामध्ये बराच काळ तिथं राहिली ही मंडळी. भजन कीर्तनामध्ये दंग आहेत आणि इतकी निस्सीम सेवा करू लागली ही दोघं भाऊ की कालांतरानं काय झालं की पंढरपूरच्या पांडुरंगाचा पुढचा जो आज तुम्ही मंडप बघताय, सभा मंडप, त्या बांधकाम करायचं तिथल्या लोकांच्या डोक्यात आलं की या वाडा आपलं काय करायचं आहे, सभा मंडप बांधायचा आहे आणि तो लाकडी बांधायचा आहे. तर ह्याला कोणतरी कारागीर बघितला पाहिजे. मग आता हे तर आयतेच होते, यांच्यासारखे तर कलाकुसर कोणा विश्वकर्माचा हात होता यांचा. मग हे म्हणले अहो आम्ही करतो. म्हणून त्यांनी कित्येक दिवस तो वाडा बांधला. आणि असा जो आज तो तुम्हाला दिसतोय तो वाडा, म्हणजे जो सभामंडप दिसतोय आज पंढरपूरच्या मंदिराच्या समोर जो वाडा म्हणजे सभामंडप आहे, तो आहे या जळोजी मळोजी महाराजांनी, या दोघा भाऊभावांनी बांधलेला, भक्तिमार्गातून बांधलेला हा सभामंडप तुम्हाला दिसतो. लाकडी आहे, शिसवी पूर्ण आहे असा.
आणि सुरेख असा लाकडी सभामंडप बांधलेला आहे आणि मग तिथंच ती वास्तव्य करू लागले होते. आपण आज जाताना नामदेव पायरीच्या उजव्या बाजूला जी ओवरी आहे ती जळोजी मळोजी महाराजांची ओवरी आहे. कालांतरानं काय झालं, हा सभामंडप बांधला आणि एकदा काय झालं, शिरवळकरांच्या फडामध्ये कीर्तन चालू होतं गंगोजी काकांचं आणि गंगोजी काकांनी जळोजीनं विनवणी केली की असं सांगितलं त्यांनी कीर्तनामध्ये की आषाढी वारी केली की आषाढी वारी केल्यानंतर कार्तिकी वारीसुद्धा करावी लागते माऊलींची, आळंदीला जाऊन केली त्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. मग त्या दोघा भावांना प्रश्न पडला, आपल्याला तर पंढरपूर सोडता येत नाही किंवा सोडायचंच नाही, परंतु आपल्याला जाण्याचं कसं. तर मग गंगोजी थोरला जळोजी महाराजांनी काय केलं, शिरवळकरांना सांगितलं की तुम्ही काय करा, कीर्तनामध्ये मी माझा देह ठेवतो आणि आळंदीला फिरून येतो. समजा मी आलो परत शरीरामध्ये प्राण माझ्या आला तर समजा की मी दर्शन घेऊन आलो आणि समजा नाही झाला तर माझा अंत्यविधी करून टाका. बरं, ही बाब त्यांनी आपल्या भावाला न सांगता फक्त ते शिरवळकरांना कीर्तनामध्ये सांगितली होती. कीर्तन सुरू झालं आणि ह्यांनी देह सोडला. म्हणजे एवढ्या परमपदाला पोचलेली ही मंडळी होती की त्यांनी आपला सहज मृत्यू घडवून आणला आणि देह सोडला. आणि बरोबर 2 तासानं कीर्तन संपल्यानंतर पुन्हा हे परत जागेवर आले, म्हणजे प्राण पुन्हा त्या शरीरामध्ये आला, परत जागे झाले. परंतु या काळामध्ये मळोजीला काहीच माहीत नव्हतं की भावाचं आपलं काय झालं असं. मग त्यांनी विचारलं, नंतर सांगितलं की मी माऊलीचं दर्शन घेऊन आलो आळंदीला जाऊन. आणि दर्शन केल्यानंतर मग त्यांनी आनंद वाटला की आपण दर्शन करून आलो. मग काही दिवसांनी त्यांनी असं केलं की आता माऊलींचं सुद्धा दर्शन झालं आहे आणि आता इथं पांडुरंगाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, आपलं आता काही जगण्यात अर्थ नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर जळोजीनं आपला त्याग केला, म्हणजे तिथं प्राणत्याग केला. नंतर काय झालं तर चंद्रभागेमध्ये तिथं त्यांचं पुंडलिक महाराजांच्या समोर समाधी आहे त्यांची, या दोघा भाऊभावांची. जळोजींचा प्राणत्याग झाल्यानंतर मळोजी म्हणले तर मलासुद्धा काय करायचं आहे, मलासुद्धा थांबण्यात अर्थ नाही आता, कारण बंधू गेला, माझा थोरला भाऊ गेला आणि आता पांडुरंगाची सेवा पण भरपूर झालेली आपली, त्यामुळे आता जगण्यात काय अर्थ नाही. जळोजी गेले म्हणून मळोजीने सुद्धा प्राणत्याग केला. दोघा भाऊभावांची तिथं बरोबर एकाच वेळेस प्राणत्याग केल्यामुळं काय झालं आहे तर तिथं हे पडलं. मग त्यांनी काय केलं, शिरवळकर महाराजांनी तिथं अशी आख्यायिका सांगितली जाते की आता ह्यांना अंत्यविधी कोणी करायचा, कारण यांच्याबरोबर कोणच नाही आलेलं. मग त्यांनी काय केलं की सगळे म्हणले वर चला आणि चंद्रभागेला आव्हान केलं की हे माते, ह्या 2 भक्त तुझ्या पोटात सामावून घे. मग चंद्रभागेनं अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि त्यांचं अंत्यविधी तिनं पोटात घेऊन ती खाली पाण्या रूपामध्ये त्यांनी घेऊन गेली, अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणजे असं इतकं सुरेख आणि आपल्याला भावणारं असं चरित्र या कोणाचं तर जळोजी मळोजी महाराजांचं आहे. कारण यांचं कीर्ती गावी तेवढी थोडीच आहे, कारण अशी यासुद्धा ह्याच्यामध्ये भक्तिमार्ग कसा असावा आणि भक्ती कशी केली जाते या भाऊभावांनी दोघांनी पटवून दिलेले सर्वांना. म्हणजे भक्तीत उतरल्यानंतर पांडुरंग काय करत नाही, सर्व काही करतो. मग अशाच या दोघा भाऊभावांना आपल्याला पांडुरंग हे चरित्र ऐकल्यानंतरसुद्धा आपल्यालासुद्धा पुण्याचा वाटा मिळणार आहे. आणि अशाच बऱ्याच संतकथा मी घेऊन येणार आहे, भक्तकथा घेऊन येणार आहे. आणि अशीच आपली काय करा, अशीच आपली प्रेरणा ठेवा पाठीमागं माझ्या, कारण आपण सर्व संत आहात, आपण सर्व देव आहात. आणि या देवकथा ऐकताना, संतकथा ऐकताना कुठंतरी माझंसुद्धा पुण्यही मार्गस्थ होते की पांडुरंगापर्यंत मी सुद्धा कुठेतरी पोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे माझा. आणि आपणही या कामामध्ये सहभागी व्हा. माझ्या प्रवचनमाला सुरूच आहे आणि अशा अनेक बरेच कथा मी घेऊन येणार, आपल्या पुढे येणार आहे. तर माझ्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.